आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. वा देवा वा. तुझी पण कमाल आहे. जनी बाळा, ते फकीर आहेत ना, त्यांना जाऊन विचार की साईबाबा कुठे आहेत. तो स्वतःला मूर्ख समजतो. तो तर आकाशाकडे बघून बोलतो आहे. वा प्रभू वा. स्वतःला शक्तिशाली समजणाऱ्याला जाणीव करून देतोस की खरं तर ते किती कमजोर आहेत. आई, तू एकटाच काय बोलतोय? कोणाशी बोलतोय? जेव्हा माणसाला वाटतं की या दुनियेत त्याचं कुणीच नाहीये, तो या जगात एकटाच आहे, तेव्हा तो तुम्हाला विश्वास देतो की तो तुमच्या सोबत आहे. वा देवा वा. तुझी लीला पण अपरंपार आहे. अहो ताई, ऐकता का? आम्ही साईबाबांचं दर्शन घ्यायला आलो आहोत. कुठे भेटतील साईबाबा? घ्या की मग दर्शन. साईबाबा सुद्धा नाटक करायला लागले आहे. नाटक तर तुम्ही कमालीचं वठवता देवा, आणि तुमच्या नाटकातली पात्र सुद्धा कमालीची असतात. बाबा, बोल बाळा. आम्हाला साईबाबांना भेटायचं आहे बाबा. अरे, मीच तर साईबाबा आहे. लोक मला साईबाबा म्हणतात. असं काय बघतेस? मी वेडा वाटतोय का तुला? विश्वास बसत नाहीये ना? आता सांगतो, थांब. अरे ओ सगुण, हे सगुण, ये ये ये, इकडे ये, इकडे ये, इकडे. बोला बाबा. नमस्कार. मी काय तुला वेडा वाटतोय का? त्यांना सांग की मीच साईबाबा आहे. बोल बोल बोल. तू हसतो का आहेस? तू माझी चेष्टा करतोयस का? हसतोय, चेष्टा करतोय? हा, हो, हेच साईबाबा आहेत. हेच आहेत साईबाबा. हे दे लवकर. साईबाबा पण कोणकोणत्या लीला रचतात. जे दुसऱ्यांना आत्मसाक्षात्कार करवतात, ते स्वतःच आपली ओळख देत आहेत. जय साईनाथ, जय साईनाथ. आता तर खात्री पटली ना की मीच साईबाबा आहे. बाबा, मी माझ्या वडिलांना साईबाबांकडे घेऊन जायला आली आहे. ते खूप दयाळू आहेत. ते माझ्या बाबांना ठीक करतील आणि ते तुम्हाला पण ठीक करतील. म्हणजे काय? अरे बाळा, मीच खरोखरचा साईबाबा आहे. हो, जा, निघून जा इथून. जाणार आहोत. मी, आई आणि बाबा तिघं पण जाऊ आणि साईबाबांचे दर्शन घेऊ. साईबाबांच्या पायावर डोकं ठेवून मी म्हणेन की साईबाबा, माझ्या बाबांना बरं करा. मला त्यांचं दुःख दिलं तरी चालेल, पण त्यांना सुख द्या. मी तुमच्यासाठी पण साईबाबांकडे प्रार्थना करेन. साईबाबा माझी प्रार्थना नक्की ऐकतील आणि ते तुम्हालाही ठीक करतील. चल आई, चला बाबा. तू किती निष्पाप आणि गोड मुलगी आहेस जनी. काका, नाना साहेबांना सांगा की आता पैसे पाठवण्याची काही गरज नाही. मी सांगेन पोरी, पण नानासाहेब ऐकणार थोडीच आहेत.
मैना बेटीला आमच्या दोघांकडून प्रेम, तुझ्या वाचून घर सुन सुन वाटतं. आमचं शरीर तर इथे असतं, पण मन तुझ्या चिंतेत असतं. असं का होतं मैना बेटी की मुलीला जन्म द्या, तिचं पालन पोषण करून मोठं करा आणि आपल्यापासून दूर करा. सकाळ संध्याकाळ मी हाच विचार करून रडत असते की माहित नाही तू तिथे कशी असशील, कोणत्या अवस्थेत असशील. आम्ही असहाय्य आहोत बेटी. रोज तिथं येऊन आम्ही तुला भेटू पण शकत नाही आणि तुला नेहमी आमच्या नजरेसमोर ठेवू पण शकत नाही. तुझे आई वडील असूनही तुझं दुःख वाटून घेऊ शकत नाही. साईबाबांचं म्हणणं लक्षात ठेव आणि सबुरीनं घे. लवकरच तुझ्या आयुष्याची ही पानगळ संपेल आणि बहर येईल. साईबाबा तुझ्यावर कृपा करतील. स्वतःची काळजी घे. मैनापोरी, आई बापाचं मनच असं असतं, मुलींसाठी नेहमीच काळजी करत असतं. येऊ मी? हो. मोठ्या थाटात सांगितलेस की नानासाहेबांना सांगा की पैसे पाठवायची गरज नाहीये. अगं तुला नाहीये, मला तर आहे. तसंही तू मेल्यानंतर तुझा बाप कुठे पैसे पाठवणार आहे? हं? नाही 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 सासूबाई, दुसऱ्याच्या पैशांवर डाका टाकण्याची ही सवय खूप वाईट आहे. हे पैसे मला दे. हे पैसे मैनाताईचे आहेत आणि मी तिलाच देईन, तुम्हाला नाही. तू मर्यादेच्या बाहेर जात आहेस. पैसे देतेस की मैना, काका गेले का? काय झालं आई? काय सांगू बेटा, ही लहान सुनबाई तर माझ्या मागेच लागली आहे. नाही हो, मी तर आईंना फक्त इतकंच म्हटलं की तिजोरीच्या चाव्या मैनाताईंना देऊन टाका. आता तुम्हीच सांगा, जाणाऱ्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला हवी ना. आणि असंही ताईकडे असे दिवसच किती राहिले आहेत. जर त्यांची इच्छा झाली की चाव्या त्यांच्या कमरेला असाव्यात, तर ती पूर्ण करायला हवी ना. बरोबर बोलतीयस आई. चाव्या मैनाला दे. पण दे आई. प्रत्येक अत्याचारी स्वतःला शक्तिशाली समजत असतो. त्याला वाटत असतं की त्याच्यावर अंकुश ठेवणारा तर कोणीच नाहीये. आपल्याच अहंकारात मशगूल होऊन तो दुसऱ्यांवर अन्याय करत असतो आणि त्याचा आक्रोश आणि अश्रू बघून तो आपल्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असतो. अशा प्रकारे आपल्या आत्म्याला मलिन करून परमात्म्याला विसरून जातो. तो हे विसरून जातो की परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. आपल्या स्वतःच्याच न्यायालयाचा न्यायाधीश बनून तो हे विसरून जातो की सर्वश्रेष्ठ न्यायालय तर देवाचं असतं, जिथे प्रत्येकाचा न्याय होत असतो. जे देवाला विसरून जातात ते अपराधी आहेत, कृतज्ञ आहेत आणि त्यांना आपल्या अपराधाचा दंड मिळत असतो. जिथे तो राजा होता तिथेच त्याला गुलाम व्हावं लागतं.
अत्याचार करणाऱ्याला स्वतःलाच अत्याचारांनी पीडित व्हावं लागतं. दुसऱ्यांना हतबल आणि लाचार करणाऱ्यांना स्वतःच हतबल आणि लाचार व्हावं लागतं. दुसऱ्यांना आक्रोश करताना बघून, अश्रू ढाळताना बघून खुश होणाऱ्याला स्वतःच अश्रू ढाळावे लागतात. आणि जेव्हा तो आक्रोश करत असतो तेव्हा त्याच्या आक्रोशाकडे लक्ष देणारा कुणीच नसतो. त्या निर्दयी व्यक्तीवर कुणीच दया दाखवत नाही. जेव्हा त्याचा अहंकार माज नेस्तनाबूत होऊन जातो तेव्हा त्याला देवाची आठवण येते आणि आपल्या चुकांसाठी तो देवाकडे दयेची भीक मागतो. पण माणूस असा अपराध करतोच का? का दुसऱ्यांना पीडा देतो? का अत्याचार करतो? का विसरून जातो की आपण सगळे त्याच देवाचा अंश आहोत? आपल्याला दुसऱ्यांचे अश्रू पुसायला पाहिजे. जेव्हा आपण असं करू तेव्हा देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कुठल्याच तपस्येची गरज लागणार नाही. परमेश्वर स्वतःच प्रसन्न होईल आणि आपला उद्धार करेल. म्हणूनच म्हणतो की लोकांचं भलं करा, तुमचंही भलं होईल. सबका मालिक एक. खूप दुर्भाग्यशाली आहे मी की शिर्डीला येऊनही साईबाबांचे दर्शन घेऊ शकलो नाही मी. हा ताप पण नेमका आताच यायला हवा होता. बाबा, देवावर विश्वास ठेवा. तो दयाळू आहे. तुम्हीच तर सांगितलं होतं की विठोबा पुंडलिकाला भेटायला पंढरपूरला आले होते. तसंच जेव्हा साईबाबांना समजेल की तुम्ही शिर्डीत येऊन पण त्यांना भेटला नाहीत तेव्हा ते स्वतः तुम्हाला भेटायला इथे येतील. मी आलो आहे. अरे, तुम्ही लोक इथं बसला आहात का? मी तिथं तुमची कधीपासून वाट बघतो आहे. का? अरे, तुम्ही मला भेटायला इथं आला आहात ना? हो बाबा, आम्ही येऊ. आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येऊ. पण आता माझ्या बाबांना ताप आहे ना? तुम्हाला भूक लागली आहे? हा, मला भूकही लागली आहे आणि तहान सुद्धा. मला भक्ती हवी आहे. साईबाबा असंच बोलत असतील. हा फकीर त्यांच्यासारखं बोलणं पण शिकला आहे. हे घ्या, खा. हा, 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 हा. वा, किती छान चव आहे भाकरी आणि गुळाची. हो, माझ्या आईने बनवलं आहे. तुझी आई तर अन्नपूर्ण आहे बाळ. अरे, ए सुंदरी, ए मैथिली, अरे कुठं आहात तुम्ही? अरे, भाकरी आणि गुळ खाणार का? कोणाला बोलवताय तुम्ही? ये 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 ये. अजून खा. धीर धर, धीर धर. बाळा, नक्की ये हा. मी वाट बघतोय तुझी. स्वतःला साईबाबा म्हणून घेतो आणि भिक्षा मागतो. स्वतः खात नाहीये आणि जनावरांना खाऊ घालतो. बिचारा. साईबाबा, हरामखोर! काय विचार करून कर्ज घेतलास की परत नाही करणार? करेन
करेन मालक करेन. कधी देशील? किती महिने झालेत कर्ज घेऊन? माझा पैसा हडपायचा तुला. उशीर झालाय मालक, नक्की परत करेन. सावकार आहे मी. कुणी दानशूर नाही की माझा पैसा सोडून देईन. व्याजा सकट वसूल करेन. बोल, कधी परत करशील माझे पैसे? बोल बोल बोल, कधी परत करशील माझे पैसे? मालक बोल, बोलत का रे हरामखोर? पैलवान, बोला मालक. याच्या घरात जेही काही आहे उचलून घेऊन ये. मालक थांबा. पैसे आणलेत का? पैसे घेताना कसे विनवण्या करत होतात. आता काय साप चावला तुम्हाला? विषारी सापांकरवी मारून टाकेन तुम्हाला, लक्षात ठेवा. मालक थोडा वेळ द्या मालक. वेळ? अरे आतापर्यंत वेळ नव्हता का तुमच्याकडे? माझा पैसा हडप करायला बघताय, मला मूर्खात काढताय. पैलवान, मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला पैसे दिले होते आणि तू मलाच धोका दिलास, माझा विश्वासघात केलास. आता मी तुम्हाला अशी अद्दल घडवेन की आयुष्यभर लक्षात ठेवाल. अपंग बनवून टाकेन तुम्हा सगळ्यांना, तंगडी तोडून टाकेन तुम्हा सगळ्यांची. हरामखोर, हे घ्या. तंगड तोडून टाकीन तुमच्या सगळ्यांची. काय झालं? तुम्ही अचानक झोपेतून का जागे झालात? तुम्ही ठीक तर आहात ना बाबा? जानी बेटी, मी खूप वाईट माणूस आहे. मी खूप वाईट कामं केली आहेत. माझा चेहरा वाकडा झाला होता कारण मी लोकांना शिव्या देत होतो. माझा हा पाय वाकडा आहे कारण मी लोकांना लाथाने मारायचो. हे तुम्ही काय बोलताय? काय झालंय अचानक तुम्हाला? भागी, मला मागच्या जन्माचा साक्षात्कार झालाय. काय? हो, आणि हा साक्षात्कार साईबाबांनी घडवून आणला. मला पूर्ण विश्वास आहे. ज्याने बेटा, आपण आजच साईबाबांना शोधायला जाऊयात आणि त्यांच्या चरणांशी जाऊन मला त्यांची क्षमा मागायची आहे. माहित नाही ते मला माफ करतीलही की नाही. साई, ऐकता का ताई? आम्हाला साईबाबांचे दर्शन घ्यायचे आहे. कुठे भेटतील साईबाबा? मी प्रत्येक जागी चारी दिशांना आहे. प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक जीवात मी आहे. कारण मीच हा विश्व चराचर व्याप्त केला आहे. जर साईबाबा शिर्डीमध्येच आहेत तर मग आम्हाला ते दिसत का नाहीयेत? अंतर्मनाच्या चक्षुंनी बघा. जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि भक्तीच्या मनचक्षुंनी बघाल तेव्हाच तुम्हाला माझं दर्शन होईल. कुठे असतील साईबाबा? देवाला प्राप्त करायचं असेल तर पूर्णपणे त्यांना शरण जावं लागेल. अहंकाराला त्यागून सदैव देवाचं ध्यान करावं लागेल. त्यांचं स्मरण करावं लागेल. भक्तीमध्ये इतकी शक्ती असते की स्वतः शक्तिदाता परमेश्वर अशा भक्तांचा दास बनून जातो. तुम्ही राम तुम्ही श्याम साईनाथ मेरे. तुम्ही राम तुम्ही श्याम साईनाथ मेरे. दूर किए तुमने मेरी राह
वैद्यबुवा आपल्याला हे गाणं म्हणायला पाहिजे. तूच कंस तूच रावण द्वारकानाथ माझा. अरे नालायका मूर्ख कुणीकडचा, काय गातो आहेस तू? तुला द्वारकानाथजी कंस दिसत आहेत, रावण दिसत आहेत. वैद्यबुवा साईबाबाची स्तुती केली जाते तेव्हा साईबाबा प्रसन्न होऊन आपल्या भक्तांच्या पाठीवर आईच्या ममतेनं हात फिरवतात. मी पण द्वारकानाथजींची स्तुती केली तर तुमचा हातोड्यासारखा हात माझ्या पाठीवर पडला का? तूच रावण तूच कंस द्वारकानाथ माझा. अरे थांब तू. कुठे चालला आहेस? सत्यानाश होऊ दे तुझा. येच तू इथे ये, मी तुला दाखवतो कोण रावण आणि कोण कंस आहे ते. तुम्ही राम तुम्ही श्याम साईनाथ मेरे हो मेरे. तुम्ही राम तुम्ही श्याम साईनाथ मेरे. अरे भाऊ, ऐकतोस का? अरे शिर्डीत नवीन आलात का? हो नाही मावशी, 5 दिवस झाले येऊन. बाबांना भेटलात? हेच माझे बाबा आहेत. मी साईबाबांबद्दल बोलतोय. आम्ही त्यांच्या शोधात फिरतो आहोत. कुठे भेटतील ते आम्हाला? अगो बाई, शिर्डीत येऊन साई बेटाला शोधत फिरताय होय? साई बेटा? साईबाबा तुमचा मुलगा आहे का? हो, आणि माझे भाऊ आहेत. हो. तर मग त्यांना बोलवा ना, आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. साईबाबा या घरात नाही राहत, ते तर द्वारिकामाईमध्ये राहतात. द्वारकामाई? ती बघ, ती आहे द्वारकामाई. माझं साईबाबा तुम्हाला तिकडच भेटल. खूप खूप आभार तुमचे. आई, शिर्डीत येऊन ह्यांना 5 दिवस झालेत आणि ह्यांना साईबाबांचं दर्शन नाही झालं. असं कसं होऊ शकेल? काहीच समजत नाहीये की ह्यांमध्ये साईबाबा कोण आहेत. मीच साईबाबा आहे. तू तू इथं काय करतोयस? मी मी तर इथंच राहतो. द्वारिकामाई मध्ये तर साईबाबा राहतात. जनी, मी तर तुला आधीच म्हणालो होतो, मीच साईबाबा आहे. तिघ साईबाबांचं दर्शन घ्यायला आले आहेत, पण ओळखत नाहीयेत साईबाबांना. साईबाबा सुद्धा मजा घेत आहेत, आपली ओळख देत नाहीयेत. पण तू साईबाबा कसा असू शकतोस? हो आई, हा तर तोच वेडा आहे. मी वेडा नाहीये, मी साईबाबा आहे. हवं तर या सगळ्यांना विचारा. आम्हाला कोणालाच विचारायचं नाहीये, आमचा स्वतःवरच विश्वास आहे. जनी बाळा, काही लोक आपल्या असमजदारपणाला विश्वास मानतात आणि काही लोक आपल्या हट्टाला विश्वास समजतात आणि काही आपल्या अहंकाराला. पण जिथं विश्वास आहे तिथे श्रद्धा आहे, भक्ती आहे, समर्पण आहे. तू वेडा असूनही हे सगळं कसं बोलू शकतोस? दादोबा, मी फक्त बोलतो, पण शिव्या कोणालाच देत नाही. कधी परत करणारच पैसे? बोल बोल. आई, ती मावशी म्हणाली होती की साईबाबा तिचा मुलगा आहे आणि त्यांच्या मुलाने पण सांगितलं होतं की साईबाबा त्यांचा भाऊ आहे. मग तर हा वेडा साईबाबा नाही होऊ शकत, कारण हा वयाने मोठा आहे.
साईबाबा कुठे बसतात? अरे भाऊ, या द्वारकामाईमध्ये तर बाबा प्रत्येक ठिकाणी बसतात. हं? इथं बसतात, तिथं बसतात, आणि ते बाबांचं आसन आहे. अरे हा तर साईबाबांच्या आसनावर बसला. इथून उठ इथून. हे साईबाबांचं आसन आहे. उठ इथून. जनी, मीच साईबाबा आहे. अरे आता हट्ट करू नकोस. का? इथून उठ, नाही तर लोक तुझ्यावर रागवतील. किती भाग्यशाली आहे ही मुलगी. खूप पुण्यवान आहे ही. म्हणून तर साईबाबांवर हुकूम चालवतीये. मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते आहे. उठ इथून. मी तर इथंच बसणार. उठ मी तर इथून. इथंच बसणार. उठ. अरे हे माझं स्थान उठ आहे. इथून. उठतो. थांब. बाबा, अरे तात्या, हे लोक तुमच्या दर्शनासाठी बाबा शिर्डीमध्ये 5 दिवसांपासून भटकतायत. घ्या, झालं ना साईबाबांचं दर्शन? अरे आई, परमेश्वरा, आम्हाला साईबाबांना भेटायचं आहे बाबा. अरे मीच साईबाबा आहे. लोक मला साईबाबा म्हणतात. हो. तुम्हाला भूक लागलीये? हो, मला खूप भूक लागली आहे, आणि तहान सुद्धा. मला भक्ती हवी आहे. साईबाबा असंच बोलत असतील. या फकीरने तर यांचं बोलणं पण शिकून घेतलंय. साई, का आपल्या भक्तांची परीक्षा घेताय? बाबांना आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यात खूप मजा येते. परीक्षा तर माझी दादोबा, भागीरथी आणि जनी घेत होती. यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये. मला वेडा समजत होते. जंगलात मी यांना वाघापासून वाचवलं, यांची रक्षा केली. साक्षात्कार करवून दिला. दाखवून दिलं की कोणत्या कर्माचं फळ हा दादोबा भोगतो आहे. तरीही ह्याचा माझ्यावर विश्वासच राहिला नाही. साईबाबा, दादोबा, प्रत्येक माणसामध्ये एक लहान मूल लपलेलं असतं. त्यामुळे मला जनी सोबत लहान मूल व्हायला खूप मजा आली. जनीचं रागवणं मला आवडत होतं. जेव्हा जनी मला आई बनून समजावत होती, तेव्हा मला माझ्या बाईच्या आईची आठवण आली. आई आपल्या मुलांची किती काळजी घेते. पण ही जनी मला वेडा समजून माझं वेडेपणा दूर करण्यासाठी ही जनी साई बाबांकडे प्रार्थना करणार होती. जनी सारख्या निष्पाप मुलांमध्ये देवाचा वास असतो, आणि जिथं देव असतो तिथं त्याच्या सोबत सुख, समाधान, ऐश्वर्य, संपदा, आरोग्य सदैव असतात. जनी,
बघा इथे कोणीतरी होतं. हे कोणाचे तरी पायाचे ठसे आहे. कोण आलं असेल? साई बाबा. ही जनी तर दादोबाचं सगळं दुःख, सगळा त्रास स्वतःकडे घ्यायला तयार आहे. तू हे काय करतेस जनी? जंगलामध्ये साईबाबांच्या पावलांच्या धुळीने माझ्या बाबांचा वाकडा चेहरा नीट झाला होता. त्याच प्रकारे मी ही धूळ माझ्या बाबांच्या वाकड्या पायांना लावीन. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे तू साईबाबा नाही असू शकत. तू साईबाबा नाही आहेस. तू साईबाबा असतास तर माझे बाबा पडले नसते. सुख धाम धन धाम, साई राम साई श्याम, गुण धाम यश धाम, साई राम साई श्याम. कोटि ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगी आदि, परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. जनीसी बाबा, तुमचा पाय नीट झाला. तुमचा पाय ठीक झाला. तुमचा पाय बाबा, माझा पाय नीट झाला. बाबा, 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 मला माफ करा बाबा, मला माफ करा बाबा, मला माफ करा बाबा. बाबा, आम्हाला क्षमा करा बाबा. आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तुमची चेष्टा केली. आम्हाला क्षमा करा. उठ दादोबा. तू जे गेल्या जन्मी वाईट कर्म केले होते त्याचे भोग भोगून झाले आहेत तुझे. इतकं लक्षात ठेव की देवानं तोंड यासाठी दिलेलं नाहीये की कोणाचा अपमान करशील, वाईट बोलशील किंवा कोणाला शिव्या देशील. आपल्याला जे तोंड दिलं आहे ते देवाचं गुणगान करण्यासाठी दिलं आहे, परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी दिलं आहे. हे जे डोळे दिले आहेत ते कुणाला द्वेषाने किंवा क्रोधाने बघण्यासाठी नाही, तर देवाचं दर्शन घेण्यासाठी दिले आहेत. हे जे 2 हात दिले आहेत ते कुणावर अत्याचार करण्यासाठी नाही दिले,
हात जोडून देवाची भक्ती करण्यासाठी दिले आहे, त्याला नमस्कार करण्यासाठी दिले आहे. आणि पाय कुणाला लाथ मारण्यासाठी नाही, तर मंदिरात जाण्यासाठी, तीर्थयात्रेला जाण्यासाठी दिले आहेत. मान विनम्र होऊन झुकवण्यासाठी दिली आहे, अहंकारानं मान उंचावण्यासाठी नाही. दोन कानांनी आपल्याला देवाचं नाव ऐकायचं आहे, वाईट गोष्टी नाही. समजलास? आता मी कधीच कुणाचा द्वेष करणार नाही, कधी कुणाला शिव्या देणार नाही, कधी कुणावर हात उगारणार नाही बाबा, आणि नाही कधी कुणाला लाथांनी मारणार. असहाय्य आणि लाचार लोकांची मदत कर दादोबा. जे तू भोगला आहेस हे लक्षात घेऊन त्यांच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी प्रयत्न कर. हो बाबा, मी असंच करेन, असंच करेन बाबा. जनी बेटी, या वेड्यावर रागवली आहेस का? तू खरं बोलली होतीस. मी साईबाबा नाहीये. या म्हाळसापतीने मला साईबाबा बनवलं आहे. तुम्हीच साईबाबा आहात, तुम्हीच देव आहात. म्हणूनच तर माझ्या बाबांना बरं केलं. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुख का. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ. आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. सबका मालिक एक.